नमस्कार मित्रांनो, आजकाल आरक्षण रद्द करायला हवं. ज्यांची लायकी नाही आहे त्यांना लाभ मिळतोय, ज्यांची लायकी आहे त्यांनाच नोकऱ्या आणि आरक्षण मिळालं पाहिजे असं आपण ऐकतच आलोय, बरोबर. तेच शाहू महाराजांच्या काळातही होतं. म्हणजे शाहू महाराजांनी ज्या वेळेला वंचितांना स्कॉलरशिप्स नोकरी देऊ केल्या त्यावेळेला त्याचाही विरोध झाला. सांगलीचे सुप्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर हे शाहू महाराजांना भेटले व म्हणाले की तुम्ही जात पाहून जी स्कॉलरशिप देता ते बरं नव्हे. म्हणजे ज्यांची लायकी आहे त्यांनाच स्कॉलरशिप मिळावी आणि त्यांनाच नोकऱ्या दिल्या पाहिजेत. महाराजांनी ऐकून घेतलं आणि अभ्यंकरांना घेऊन ते थेट घोड्याच्या पागेमध्ये गेले. एका जाजम्यावरती खूप सारं हरभरं ओतलं आणि सगळ्या घोड्यांना एकत्र सोडलं. त्यामध्ये जे सशक्त, निरोगी, तल्लख घोडे होते ते त्यांनी पुढं होऊन सगळं संपवलं, सगळं फस्त केलं. आणि जे लंगडी, रोगी, अशक्त घोडे होते ते मागेच राहिले. त्यांना पुढं येता आलंच नाही, म्हणून त्यांना काही मिळालंच नाही. महाराज अभ्यंकरांना ते दाखवत म्हणाले, पाहिलं अभ्यंकर, जे तल्लख, हुशार आणि लायकीचे होते त्यांनीच सगळं फस्त केलं आणि ज्यांना खरी गरज होती त्यांना मिळालंच नाही, म्हणून त्यांना तोबऱ्यातून चारावं लागतं. जर त्यांना चारलं नाही तर त्यांचा विकासच होणार नाही. तसंच जर एखादा मागे राहिलेला समाज त्याला पुढं आणायचं असेल तर थोड्या जादा सवलती नकोत का द्यायला. अभ्यंकरांनी याच्यावर विचार केला आणि अभ्यंकर म्हणाले, खरंय महाराज, तुम्ही म्हणता ते खरंच बरोबर आहे. मित्रांनो, आजचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.